स्टुडंट्स अँड वेलकम टू द DPC ऑनलाईन क्लासेस. लास्ट लेक्चरमध्ये आपण फॉर्मेशन ऑफ अ बिग ड्रॉप पाहिली होती. त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय स्प्लिटिंग ऑफ अ बिग ड्रॉप पाहिली होती आणि त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण वर्क डन इन ब्लोइंग द ड्रॉप्स अँड बबल्स हे आर्टिकल कंप्लीट केलं होतं. आणि तुम्हाला एकंदरीत आठवत असेल आपल्याला जे MCQs आता स्टडी करायचे ते कशावरचे, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. बघा पहिल्यांदा रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी अशी होती, dw इज इक्वल टू टी इंटू DA. ही मेन रिलेशन झाली. हे वर्क डन किंवा चेंज इन सरफेस एनर्जी आपण असं म्हटलं होतं. तर हे आपल्याला ह्या वर्क डन वरून डिफरंट फॉर्म्युले आपण तयार केले. ठीक आहे. मग हा पहिला मेन फॉर्म्युला होता वर्क डनचा. याच्यावरून आपण काढलं वर्क डन इन ब्लोइंग द बबल्स ऑर ड्रॉप. त्यानंतर आपण पाहिली स्प्लिटिंग ऑफ अ बिग ड्रॉप आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं फॉर्मेशन ऑफ द बिग ड्रॉप. स्प्लिटिंग मध्ये आपण स्टडी केलं एनर्जी रिलीज होत असते, ऍब्सॉर्ब होत असते, आणि फॉर्मेशन ऑफ बिग ड्रॉप मध्ये एनर्जी रिलीज होते म्हणजे बाहेर टाकली जाते. ठीक आहे. मग हे इम्पॉर्टंट फॉर्म्युलेचं कलेक्शन तुमच्याकडे अतिशय चांगल्या प्रकारे आहे. आणि गेल्या लेक्चर मध्ये आपण काही पहिले 6 MCQs सॉल्व्ह केले होते. चला आता त्याच्या पुढचे MCQs आपल्याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. बघा 6व्या पर्यंत आलो होतो. 7 नंबरचा MCQ तुम्हाला स्क्रीनवरती दिसायला काय म्हणते बघा. मी पण इथं लॅपटॉप आणलेले माझ्या समोर वाचायला मी. अ स्पेरिकल लिक्विड ड्रॉप ऑफ रेडियस R. बघा एक स्पेरिकल ड्रॉप आहे ज्याची रेडियस किती R आहे, डिवायडेड इनटू 8 इक्वल ड्रॉपलेट्स म्हणतोय. बघा कसला आहे, पहिल्यांदा बिग ड्रॉप आहे लक्षात घ्यायचा. हा बिग ड्रॉप हुज रेडियस इज R, इट गेट डिवायडेड इनटू 8 इक्वल पार्ट्स म्हणतोय. बघा 8 ड्रॉपलेट्स झाले याचे नवीन. ठीक आहे. 8 इक्वल ड्रॉपलेट्स. इफ सरफेस टेन्शन इज T देन वर्क डन इन दिस प्रोसेस इज. बघा काय म्हणते सरफेस टेन्शन T, त्याचं वर्क डन काढून टाका म्हणते किती असेल ते. ठीक आहे. मग बघा आता कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल. हा कॅपिटल R गिवन आहे, N गिवन आहे, T गिवन आहे. मग वर्क डनचे तुम्हाला आठवत असेल आपल्याकडे 4 फॉर्म्युले होते. बघा पहिला जो वर्क डनचा फॉर्म्युला तो असा होता 4 पाय इंटू T इन ब्रॅकेट N इंटू R स्क्वेअर मायनस R स्क्वेअर. हा काय होता, ड्रॉपलेटची रेडियस गिवन आहे का बेटा, नाही, म्हणजे हा फॉर्म्युला आपल्या कामाचा नाही. चला दुसरा असा होता आपल्याला हे 4 पाय R स्क्वेअर इंटू T आणि हे तो काय होते N रेज टू 1/3 मायनस 1. बघा R गिवन आहे, T गिवन आहे, N गिवन आहे, म्हणजे आपण आता हा फॉर्म्युला यूज करू शकतो. म्हणून मी वर्क डन काढा dw is equal to T into 4 pi R square in bracket N raised to 1/3 minus 1. तुम्हाला फक्त बघायचं की कोणता फॉर्म्युला परफेक्ट बसतो. ठीक आहे. हे पहा हा बसला तर काय लिहिता येईल, T इंटू सरफेस टेन्शन T 4 पाय R स्क्वेअर, N म्हणजे 8 रेज टू 1/3 मायनस 1. ओके. सो T इंटू 4 पाय R स्क्वेअर इंटू बघा 8 चं क्यूब रूट किती असते तर आपल्याला माहिती क्यूब रूट ऑफ 8 इज 2. सो 2 मायनस 1 म्हणजे 1 राहिले. सो इट इज द 4 पाय R स्क्वेअर इंटू T असं वर्क डन असेल. आणि बघा बरोबर हा C फॉर्म्युला आपल्यासारखा आहे म्हणून C ऑप्शनला आपण सिलेक्ट करू. तर हे असे वर्क डन आपल्याला काढता यावे. गिवन काय बघा त्याच्यानुसार वर्क डन काढा. ठीक आहे. चला आता नेक्स्ट 8वा MCQ बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसायला आहे. त्या 8व्या नंबरच्या MCQचं काय म्हणणं आहे बघा. काय म्हणते हे, द अमाऊंट ऑफ वर्क डन इन ब्लोइंग द सोप बबल. बघा काय करायचं आहे, एक बबल आहे म्हणते, बबल ब्लो करायचा आहे. अमाऊंट ऑफ वर्क डन इन ब्लोइंग द सोप बबल, इन ब्लोइंग अ सोप बबल such that its diameter increases from D to capital D. बघा आधी डायमीटर D होता आणि नंतर काय झाला D झाला लक्षात घ्यायचं. ठीक आहे. याच्यासाठी आपल्याला आधी रेडियस R1 काढावं लागेल बेटा. किती होईल रेडियस R1 म्हणजे किती असेल T/2 आणि रेडियस R2 किती होईल तर नवीन डायमीटर एवढा D/2 असा होता. आता हा फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेवा आणि वर्क डन काढायचा प्रयत्न करा. बबलची रेडियस इन्क्रीज होईल. आधीची R1 म्हणजे D/2 एवढी आणि नंतरचा डायमीटर D व्हायला म्हणजे नंतरची रेडियस कॅपिटल D/2. बघा वर्क डन इन ब्लोइंग द सोप बबलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती. काय फॉर्म्युला होता, T इंटू बबल म्हटलं की 8 पाय येतं लक्षात ठेवायचा. T इंटू 8 पाय काय असते R2 स्क्वेअर, R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर. चला मी याच्या व्हॅल्यूज पुट करतो. T इंटू 8 पाय, R2 म्हणजे काय बघा, R2 आहे D/2 म्हणजे D स्क्वेअर अपॉन 4 झाले. R2 म्हणजे D/2 याचा स्क्वेअर केला की D स्क्वेअर अपॉन 4 असेल. हे
R2 चा स्क्वेअर म्हणजे d स्क्वेअर अपॉन 4 अँड त्या R1 चा स्क्वेअर किती असेल तर d स्क्वेअर अपॉन 2 असं असेल. चला मी इथं व्हॅल्यूज पुट केल्या आहे. d स्क्वेअर अपॉन 4 असेल, 2 नाही, d स्क्वेअर अपॉन 4. चला t इंटू 8 पाय, मी हे 4 कॉमन घेतो, in bracket d square minus d square, so it is the 2 pi t into this d square minus small d square. बघा बघा आता या टाइपचं ऑप्शन कुठं असतं तिथं, तर मला वाटतं डी ऑप्शन करेक्ट आपल्यासारखं आलेलं आहे. ठीक आहे, म्हणून या डी ऑप्शनला राईट करून टाका तुम्ही. बरोबर असं काढले वर्क डन. म्हणून पुन्हा पुन्हा आपण त्याच फॉर्म्युले सोबत खेळतो, फक्त हे लक्षात ठेवा की ड्रॉप गिवन आहे का, बबल गिवन आहे का, आणखीन काय गिवन आहे याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ओके, चला नेक्स्ट एमसीक्यू काय म्हणतोय बघा. आता हा पुढच्या एमसीक्यूचं काय म्हणणं याच्यातल्या बघा. इफ टी इज द सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन, अमाउंट ऑफ वर्क डन इन फ्लोविंग अ सोप बबल फ्रॉम डायमीटर डी टू 2d म्हणताय. बघा आता परत काय येतं, हा सोप बबलच आहे, लक्षात घ्यायचा. हा सोप बबलच आहे. कसा आहे म्हणते सोप बबल, amount of work soap solution, amount of work done in blowing a soap bubble from diameter, बघा आधीचा डायमीटर d होता, नंतर 2d व्हायला, म्हणजे याच्यावरून आधी रेडियस तयार करा बेटा. किती झाली d/2 आणि r2 किती होईल बघा 2d/2, म्हणजेच किती आले हे r1 इज इक्वल टू d/2 अँड r2 इज इक्वल टू का d झाला. ठीक आहे, म्हणजे आता r1 स्क्वेअर किती असू शकतो तुम्हाला कळालं, d स्क्वेअर अपॉन 4 अँड R2 स्क्वेअर फक्त काय झाला d स्क्वेअर. चला सोप बबल वरचाच एमसीक्यू आहे. पुन्हा त्याच्या वर्क डनचा फॉर्म्युला घ्या. वर्क डन इन ब्लोइंग द सोप बबल काय होता, t इंटू हा 8 पाय इन ब्रॅकेट R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर. ओके, सो t इंटू 8 पाय, बोला R2 किती, R2 इज द d स्क्वेअर मायनस d स्क्वेअर अपॉन 4. चला काय राहिले इथे 8 इंटू t पाय, मी हे डिनॉमिनेटर मधून 4 कॉमन काढले, तिथे राहिले 4d स्क्वेअर मायनस d स्क्वेअर. बघा हे 4d स्क्वेअर कसे आले, याच्या खाली 4 नव्हते, ते बाहेर काढले, आता इथं खाली येतील आणि हे 4 तर ऑलरेडी बाहेर आले, म्हणजे इथं आले t इंटू 2 पाय इन ब्रॅकेट 3d स्क्वेअर, म्हणजे किती झाले बेटा t इंटू 6 पाय d स्क्वेअर. एवढा याचा आन्सर असेल. ठीक आहे, मग बघा आता ह्याचं काय 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 ऑप्शन आहे आपल्याला मॅच होईल का एखादा ऑप्शन, तर 6 पाय d स्क्वेअर इंटू t, तर बरोबर सी ऑप्शन ऍज इट इज जशा तसं येईल. ठीक आहे, चला नेक्स्ट एमसीक्यू बघा. आता पुढच्या एमसीक्यूचं काय म्हणणं आहे ते काय दिलंय बघा. ड्रॉप आहे का बघा, बबल आहे का बघा, किंवा आणखीन स्प्लिटिंग आहे का बघा, का फॉर्मेशन ऑफ बिगर ड्रॉप आहे ते पहा. आणखीन एकदा काय म्हणते, द रेडियस ऑफ सोप बबल, सोप बबलची रेडियस इन्क्रीज व्हायली म्हणते फ्रॉम 1 अपॉन रूट पाय सेंटीमीटर टू 2 अपॉन रूट पाय सेंटीमीटर. बघा काय म्हणते रेडियस R1 गिवन आहे का 1 अपॉन रूट पाय सेंटीमीटर, हे रूट पाय सेंटीमीटर टू R2 किती होईल 2 अपॉन रूट पाय सेंटीमीटर एवढी होईल. आणि काय काढायचं सांगितलं असणार आहे, सरफेस टेन्शन किती दिलेलं आहे 30 दिलेलं होता, t ची व्हॅल्यू दिली 30, हे डाइन पर सेंटीमीटर एवढं दिलेलं आहे. ठीक आहे, डाइन्स पर सेंटीमीटर वर्क डन विल बी, डाइन्स पर सेंटीमीटर आणि वर्क डन काढा म्हणते किती असेल ते. चला पुन्हा आताचा फॉर्म्युला वर्क डन dw इज इक्वल टू काय असतंय t इंटू दिस 8 पाय इन ब्रॅकेट R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर. ओके, चला काय काय करता येऊ शकतं याच्यामध्ये, दिस वर्क डन इज इक्वल टू दिस t इंटू 8 पाय, बघा R2 स्क्वेअर, आता ह्या R2 चा स्क्वेअर किती झाला 4 बाय पाय झाला, मायनस R1 चा स्क्वेअर म्हणजे 1 बाय पाय झाला. काय केले मी याचे का स्क्वेअर करून घेतले, R1 आणि R2 चे स्क्वेअर करा आणि याच्या व्हॅल्यूज इथं पुट करा. सो दिस वर्क डन इज इक्वल टू t इंटू दिस 8 पाय, आता हे पाय कॉमन काढा, मध्ये राहिले 4 मायनस 1, सो वर्क डन इज इक्वल टू t इंटू 2 पाय आणि इथं 3, म्हणजे 3 दोन्ही 6, 6 पाय t एवढं वर्क डन राहिलं. ठीक आहे, मग 6 पाय t म्हणल्यास याची हे पाय पाय पण कॅन्सल झाले, सॉरी पाय नाही ते येणार, म्हणजे किती झाले 3 दोन्ही 60, सो dw इज इक्वल टू 6 इंटू बघा हे किती 30, तर 180 ऑर्ग्स एवढं वर्क डन असेल याचं. ठीक आहे, काय चुकलं बघा बरं 720 सांगतंय, काय चुकलं आपल्याकडून भाग बघा नीट लक्षात घ्या. काय काय लक्षात राहिलाय, हा R8 असतील, हा हे किती राहिले इथं
आहे टी इंटू 8 इंटू 3 म्हणजे किती असते ते 24t असते म्हणजे 24 इंटू 30 720 ऑर्ग्स एवढं असेल. बघा हे करेक्शन करून घ्या. इथं आपल्याकडून 2 आलते चुकून तर किती असायला पाहिजे 8 असायला पाहिजे. ठीक आहे. चला हा पण प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झाला. सी ऑप्शन बरोबर आहे. बघा आता पुन्हा हा 11 नंबरचा प्रॉब्लेम काय म्हणत आहे त्याच्याकडे द्या लक्ष. 11 नंबरच्या प्रॉब्लेमचं काय म्हणणं आहे बघा. कुठे गेला की जरा खालीवरी पळाला बहुतेक. हा घ्या. द सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड इज 5 न्यूटन पर मीटर आहे म्हणते. बघा एका लिक्विडचं सरफेस टेन्शन गिवन आहे. सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड इज 5 न्यूटन पर मीटर म्हणते. चला केलं नोट आपण. सरफेस टेन्शन इज गिवन. अजून काय गिवन आहे बघा. इफ द थिन फिल्म ऑफ एरिया बघा एक फिल्म तयार झाली म्हणजे तिचा एरिया दिलेला आहे. किती एरिया गिवन आहे ते बघा बरं. 0.02 मीटर स्क्वेअर एवढा दिलेला आहे एरिया. ओके. फिल्म आहे इथं is formed on an open loop then its surface energy will be. बघा याची सरफेस एनर्जी काढा म्हणते. आता सरफेस एनर्जी ओपन लूप म्हणजे काय बघा एवढा एरिया आहे आणि एक लूप आहे. सर्क्युलर असेल नाही तर रेक्टँग्युलर असेल. काय करायचं आपल्याला सरफेस एनर्जी काढा म्हणजे का dw काढा म्हणते. किती असेल ते t इंटू da. फक्त इथं 2 घ्यावे लागतील. हे 2 का घेतले लक्षात घ्या. बघा इमॅजिन करा एक काय सर्क्युलर फिल्म आहे. इमॅजिन करा एवढ्या भागात फिल्म तयार झाली अशा सर्क्युलर पार्ट मध्ये. हा इकडला एक एरिया आणि त्याच्या पाठीमागून पाहिलं तर इकडून एक सर्क्युलर एरिया असेल. असे 2 एरिया आहेत म्हणून इथं 2 न मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. चला व्हॅल्यू पुट करतो आता. 2 इंटू टी किती 5 आणि हा एरिया बघा किती रे 0.02 म्हणजे किती झाले 5 दोन्ही 10 म्हणजे ते 0.2 जूल एवढी एनर्जी असेल. तर बघा हे ऑप्शन आहे का इथं असं दिलेलं एखादं. सी ऑप्शन बरोबर आहे आपल्यासारखंच आहे. 0.2 म्हणजेच असेल 2 इंटू 10 टू द पॉवर -1 जूल एवढी एनर्जी असेल. नीट लक्षात ठेवा. आता सरफेस एनर्जी काढा म्हणजेच हे वर्क डन काढा. फक्त तुम्हाला नीट लक्षात ठेवायचंय. एक एरिया दिला असता इथं मी 2 का लिहिले एवढ्या भागात फिल्म आहे. इकडून एक एरिया फिल्म ह्या साईडला आहे आणि इकडल्या साईडला एक एरिया असे 2 एरिया येतात म्हणून 2 न मल्टिप्लाय करायचं. ओके. चला नेक्स्ट एमसीक्यू बघा. 12 नंबरचा एमसीक्यू काय म्हणतंय ते. हे छोटे छोटे एमसीक्यूज आहेत पण सगळे टेक्निकल आहेत बेटा. टेक्निक शिकून घ्यायची तुम्हाला की काय चुकू शकतं ते. चला पुढचा काय म्हणतंय. इफ W is work done in blowing a bubble of radius r from the soap solution, then work done in blowing a bubble of radius 2r from the same soap solution. रेडियस दुप्पट करायची तेव्हा ह्या तसंच प्रॉब्लेम आहे ना. R1 R आहे आणि R2 किती करायची 2R करायची आणि याच्यातलं वर्क डन काढा म्हणतंय. बघा हा R1 चा स्क्वेअर किती होईल बेटा R स्क्वेअर होईल आणि R2 चा स्क्वेअर होईल 4R स्क्वेअर. सेम फॉर्म्युला आहे. हे लिहिला मी इथं. वर्क डन इज इक्वल टू T इंटू 8 पाय इन ब्रॅकेट R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर. ओके. सो T इंटू 8 पाय R2 स्क्वेअर मीन्स व्हॉट. इट इज द 4R स्क्वेअर मायनस R स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू 8 इन T इंटू 8 पाय इट इज द 3R स्क्वेअर. बघा 8 त्रिक 24 झाले. सो 24 पाय R स्क्वेअर. 8 त्रिक 24 4 पाय R स्क्वेअर इंटू T असेल. तर बघा एवढं आन्सर यावं. ह्याने काही दिलेलं आहे का. 4W दिले असं म्हणतंय. ठीक आहे. इफ वर्क डन W इज डन इन blowing the bubble of radius R from soap solution, then work done in blowing the bubble of radius 2R असं म्हणतंय. बघा दुप्पट रेडियसचा वर्क डन हे सेपरेट काढायचे बेटा. आपण थोडंसं काय केलं चेंज इन सरफेस एनर्जी काढलं. त्याच्याकडे जायची काही गरज नव्हती आपली. तर मी असं काढतो इकडे बघा. हे प्रॉब्लेम आपण घाईघाईत घेतला चुकीचा घेतला थोडासा. ते काय म्हणते W इज द वर्क डन इन ब्लोइंग द बबल ऑफ रेडियस R म्हणते. R ह्या रेडियसचा अगोदर आपल्याला बघा बबल तयार करायचा. ठीक आहे. किती रेडियस आहे R. ह्याला किती वर्क डन होईल तर बघा तुम्ही T इंटू काय फॉर्म्युला असते वर्क डनचा फॉर्म्युला T इंटू T असते. मग T इंटू बबल आहे म्हणल्यासारखा एरिया किती असेल 4 पाय R स्क्वेअर एवढा असेल. ठीक आहे. म्हणजे किती झाला बेटा हा dw इज इक्वल टू T इंटू 4 दोन्ही 8 पाय R स्क्वेअर एवढा झाला. चला आता दुसरा बबल आहे. दुसरा बबल पुन्हा किती रेडियस आहे म्हणते त्याची 2R.
वर्क डन काढा म्हणतोय, सेम फॉर्म्युला यूज करा डीए, यालाच मी असं लिहिलं टी इंटू डीए किती आता इथं 4 पाय आणि रेडियस आता 2r आहे काय 2r चा स्क्वेअर किती झाले टी इंटू 4 दोन्ही हे 8 पाय इंटू हे 4r चा स्क्वेअर याच्यासारखं बनवतो मी हे 4 साइडला घेतो टी इंटू 8 पाय r स्क्वेअर किती झालं बेटा हे 4 ऍज इट इज आणि हे काय याला ह्या वर्क डनला त्यांनी काय म्हटलेलं आहे w एवढं वर्क डन म्हटलं होतं आधीचा ह्या r रेडियसचा नीट लक्षात घ्या r रेडियस असलेला बबल तयार करायचा आहे तर वर्क डन w होतं म्हणून मी या 8 पाय r स्क्वेअर ला इथून काय म्हणू शकतो w सो इट इज 4 टाइम्स द इनिशियल वर्क डन याचा अर्थ काय होतं आता ऑप्शन बरोबर आला आपलं सी दिसायला याचा अर्थ काय r एवढ्या रेडियसचा बबल तयार करण्यासाठी जे वर्क डन होईल त्याच्या रेडियस दुप्पट केल्यास वर्क किती होईल रे 4 टाइम्स होईल लक्षात घ्यायचं का काय 4 टाइम्स होईल तर तुम्हाला कळालं इथली 2 वाला फॅक्टर आहे असेल काही का असेल चला आन्सर कसं काढायचंय ते कळालं तुम्हाला ठीक आहे बघा पुढचा 13 नंबरचा एमसीक्यू काय म्हणत आहे ते काय म्हणणं या 13 नंबरच्या एमसीक्यूचं बघा या एमसीक्यूचं असं म्हणणं आहे अ स्फेरिकल ड्रॉप ऑफ ऑइल ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर बघा आता ड्रॉप आहे लक्षात घ्यायचा स्फेरिकल ड्रॉप ऑफ ऑइल ऑफ रेडियस त्याची आधीची रेडियस काहीतरी म्हणून मी 1 सेंटीमीटर असं म्हणतो ठीक आहे इज ब्रोकन इनटू हे का आधीचा ड्रॉप आहे म्हणजे कॅपिटल आर म्हणतो आता ब्रोकन म्हणजे काय स्प्लिटिंग आहे लक्षात घ्या याची स्प्लिटिंग झाली ओके पुढे काय म्हणते इनटू 1000 ड्रॉपलेट्स म्हणजे किती ड्रॉपलेट्स झाले म्हणते 1000 एवढे झाले ठीक आहे चला पुढे काय म्हणणं आहे if the surface tension of oil is 50 dynes per centimeter surface tension given आहे 50 dynes per centimeter एवढे बघा आता सगळे सीजीएस युनिट मध्येच वापरू आपण त्याने आन्सर सुद्धा सीजीएस मध्येच दिलंय काय काढा म्हणतोय वर्क डन काढा म्हणतोय चला लिहितो मी वर्क डनचा आता मेन फॉर्म्युला आपला वर्क डनचा असा आहे काय टी इंटू हे 4 पाय इंटू वर्क डनचा फॉर्म्युला असतो एन आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर बघा या ड्रॉपची नवीन रेडियस दिली का हा एक बिग ड्रॉपची रेडियस 1 सेंटीमीटर आहे मग छोट्या ड्रॉपची रेडियस दिली नाही काढायचं ठरल्यास आपण काढू शकतो पण एमसीक्यू मध्ये आपलं मेन एम काय आहे कमी वेळात लवकर आन्सर हवं ठीक आहे मग आता आपण कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो आर असलेला एन असलेला टी असलेला म्हणजे हा सेकंड फॉर्म्युला आपण वापरू शकतो कोणता 4 पाय आर स्क्वेअर एन रेज टू 1/3 मायनस 1 हा पहिला होता हा दुसरा आहे ठीक आहे चला आता याच्यात व्हॅल्यूज पुट करा टी सरफेस टेन्शन किती म्हणते 50 टाइम हे 4 आहे हे पाय ऍज इट इज ऑप्शन मध्ये सुद्धा पाय ची व्हॅल्यू बघा त्यांनी पुट केली नाही तुम्ही पण पुट करू नका आर स्क्वेअर म्हणजे किती बघा 1 सेंटीमीटर तर 1 चा स्क्वेअर एन म्हणजे किती तर 1000 याची पॉवर 1/3 मायनस 1 चला सिंप्लिफाय करतो मी 50 चौक किती झाले 200 पाय हे 1 स्क्वेअर 1च असेल बघा 10 चं क्यूब रूट सॉरी 1000 चं क्यूब रूट किती असते 10 असते तरी 10 मायनस 1 आले 10 मायनस 1 म्हणजे 9 शिल्लक राहिले सो 200 पाय इंटू 9 झाले 1800 पाय एवढे ऑर्ग्स हे युनिट याचं असावं बघा बरोबर मॅच झालंय यांनी पण ऑप्शन तेच दिलेलं आहे ठीक आहे चला नेक्स्ट एमसीक्यू पाहू आपण काय म्हणायला नेक्स्ट एमसीक्यू म्हणजे 14 नंबरच्या एमसीक्यू चं काय म्हणणं आहे बघू आपण वर्क डन इन blowing the soap bubble of radius r of the solution of surface tension T will be आता येतं बेटा हे काम तुम्ही करायचं घरी ठीक आहे हा एमसीक्यू तुम्ही तुम्हाला सोडवण्यासाठी घ्या वर्क डन इन blowing the soap bubble of radius r जाऊ द्या सोडवूच आपण कारण तुम्हाला वेळ नसतो तुम्ही कधी काम करणार घरी ठीक आहे फार बिझी लोक आहे तुम्ही तुमच्याकडे टाइम नाहीये त्याच्यामुळे मीच सोडवून देतो काय म्हणते ते वर्क डन इन blowing the soap bubble of radius r r एवढी रेडियस आहे वर्क डन आठवा काय असते टी इंटू डी ए सोप बबल आहे बेटा सोप बबल आहे म्हणजे टी ला टी असेल डी ए म्हणजे काय असेल 4 पाय आर स्क्वेअर आणि सोप बबल आहे म्हणून 2 आला हे 2 कुणासाठी आले सोप बबल साठी बबल आहे इनर आणि आउटर सरफेस दोन्हीला कोण आहे एअर इन कॉन्टॅक्ट आहे त्याच्या ठीक आहे मग चला मी किती झाले इथं टी इंटू 8 पाय आर स्क्वेअर एवढा असायला पाहिजे 8 पाय आर स्क्वेअर टी ए ऑप्शन चला 15 नंबरचा एमसीक्यू बघा काय होते 2 आयडेंटिकल मर्क्युरी ड्रॉप्स आर कंबाइंड टू फॉर्म अ सिंगल ड्रॉप देन इट्स टेम्परेचर विल आता नीट लक्षात घ्या खूप छान एमसीक्यू आहे हा
काय म्हणते, टू आयडेंटिकल मर्क्युरी ड्रॉप्स कंबाईन झाले होते, म्हणजे कोलेस्क झाले. मग तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस 2 किंवा लार्ज नंबर ऑफ ड्रॉप्स कंबाईन होते त्यावेळेस सरफेस एरिया कमी होतो, म्हणून इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते, म्हणून टेम्परेचर सुद्धा इन्क्रीज होते. स्प्लिटिंग मध्ये टेम्परेचर डिक्रीज होतं, कालच बघितलं आपण गेल्या लेक्चर मध्ये. आणि फॉर्मेशन ऑफ बिग ड्रॉप मध्ये इन्क्रीज होतं, का, कारण एनर्जी लिबरेट होते त्याच्यात. ठीक आहे, म्हणून बघा बी ऑप्शन असेल इन्क्रीजेस. 16 नंबर बघा, इफ सरफेस टेन्शन ऑफ अ लिक्विड इज टी, द गेन इन सरफेस एनर्जी फॉर increase in liquid surface by A. बघा इन्क्रीज इन एरिया A ने इन्क्रीज केला म्हणताय, मग इन्क्रीज इन एरिया असेल तर का DA काय सांगते रे, इन्क्रीज इन एरिया तर T इंटू कितीने इन्क्रीज व्हायला आहे, A न. टोटल इन्क्रीज सांगितली त्यांनी, किती ना, A ने इन्क्रीज व्हायला आहे, म्हणून T इंटू A. बी ऑप्शन सिलेक्ट करू शकता तुम्ही. ठीक आहे, चला हा होता 16 नंबरचा. आता 17 नंबरचा एमसीक्यू बघा, या एमसीक्यूचं काय म्हणणं ते बघा, वाचायला मी. सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन दिलंय ते. सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन इज 2 into 10 to the power 2 न्यूटन होगा, 2 into 10 to the power 2 न्यूटन पर मीटर. हे -2 लक्षात घ्यायचा पॉवर. ओके, टू ब्लो द बबल ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर, वर्क डन इज. बघा यांना काय तयार करायचं, पुन्हा बबल तयार करायचा, कसला, रेडियस त्याची 1 सेंटीमीटर, आणि याच्यातलं वर्क डन काढा म्हणते. बघा पुन्हा तोच फॉर्म्युला, वर्क डन इज इक्वल टू टी इंटू डीए असेल. चला, सरफेस टेन्शन 2 into 10 to the power -2. डीए कसा काढायचा बेटा, बबल म्हटलं की आधी 2 घ्यायचे, इंटू डीए म्हणजे इन्क्रीज इन एरिया. बबल स्पेरिकल इन शेप असतंय, त्याचा एरिया असा असेल 4πr². ओके, चला हे किती झाले, 2 into 2 4, 10 to the power -2. एक तर मी असं करतो, 4 2 8 2 16, 10 to the power -2 into पाय. आणि r म्हणजे बघा रेडियस किती त्याची, 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 to the power -2 याचा स्क्वेअर. या सेंटीमीटरचे मीटर केले मी, 1 into 10 to the power -2 असे झाले. तर किती आले हे 16 पाय 10 to the power -2 आणि 10 to the power -4. सो इट इज 16 पाय into 10 to the power -6. वर्क डन आहे ते जूल मध्ये असं. बघा बरोबर आन्सर असंच आहे, 10 to the power -6 जूल, म्हणजे डी ऑप्शन घेऊन टाका. ठीक आहे, चला 18 नंबरचा एमसीक्यू बघा आता किती आला ते. 18 नंबरच्या एमसीक्यूचं काय म्हणणं आहे, मर्क्युरी ड्रॉप ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर इज ब्रोकन इनटू. बघा मर्क्युरी ड्रॉप आहे, याची रेडियस 1 सेंटीमीटर आहे. ब्रोकन म्हणजे काय, स्प्लिटिंग व्हायली त्याची. किती स्प्लिटिंग व्हायली, n इज इक्वल टू 10 to the power 6. एवढे ड्रॉपलेट्स दिले. बघा एवढे ड्रॉपलेट्स व्हायले त्याचे. द एनर्जी युज्ड विल बी, सरफेस टेन्शन बी दिलंय त्यांनी होता, सरफेस टेन्शन T इज इक्वल टू 35, 10 to the power किती दिलेली बघा, 10 to the power -3. आणि याच्याकडे नीट लक्ष द्या, न्यूटन पर सेंटीमीटर दिलंय. ठीक आहे, मग हे तुमचा आन्सर चुकू शकतंय. आता याला काय करा, तर हे कसे येतं सीजीएस मध्ये. आन्सर कशात आहे ते बघा, आन्सर जूल मध्ये, मग सगळे एसआय मध्ये आणा. हे 1 सेंटीमीटर म्हणजे 10 to the power -2 मीटर झाले. आणि याला पण आणा, कसं आणा, हे 35 10 to the power -3 हे न्यूटन डिवायडेड बाय ह्याचे मीटर केले तर 10 to the power -2 येते. हे -2 वर आले तेव्हा का असेल, 35 10 to the power -3 into 10 to the power +2 न्यूटन पर मीटर झाले. सो 35 10 to the power -1 न्यूटन पर मीटर एवढं सरफेस टेन्शन. बघा ना, हा एमसीक्यू तुम्ही म्हणता सर फार सोपा होता, पण गिवन मध्येच तुम्हाला चुकवणार होत्या, म्हणून या युनिटला नीट बघा. न्यूटन पर सेंटीमीटर आहे तर त्याच्या आधी मीटर करा. सेंटीमीटरचे मीटर करताना 10 to the power -2 आले, कुठं मीटर खाली, म्हणून खाली आले, आणि त्याला सिम्प्लिफाय करा. चला आता काय काढा म्हणते ते, तर वर्क डन, एनर्जी युज्ड म्हणजेच वर्क डन काढा. डीडब्ल्यू इज इक्वल टू काय, इथं बिग ड्रॉप आहे. तर फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल बघा, रेडियस दिलाय, एन दिलाय, टी दिलाय, म्हणून मी डायरेक्ट या फॉर्म्युल्याकडे तो 4πr², n⁻⁻³ -1 हा यूज करतो. ठीक आहे, चला हा सरफेस टेन्शन किती दिलंय, 35 10 to the power -1 एवढं दिलंय त्यांनी. 35 10 to the power -1 इंटू हे 4π ऍज इट इज. रेडियस बघा किती, 10 to the power -2 चा स्क्वेअर इन ब्रॅकेट, n म्हणजे
10 टू द पॉवर 6 याची पॉवर 1/3 मायनस 1 हे एवढं आलं इथं. चला सिम्प्लिफाय करतो मी. हे 35 दोन्ही 70 आणि 70 दोन्ही 140 म्हणजे 140 आली इथं पाय. 10 टू द पॉवर एवढं हे मायनस 4 आणि हे 10 टू द पॉवर मायनस 5 इन ब्रॅकेट हे 6 म्हणजे 10 टू द पॉवर 3 मायनस 1 असे येते. चला किती किती आली इथं 140 पाय 10 टू द पॉवर मायनस 5 इंटू हे किती आले रे 999 आले. एक अंदाजे याला हजारच समजा बेटा. ठीक आहे. 10 टू द पॉवर 3 999 म्हणजे 1000 लक्षात ठेवा. आन्सर कशात आहे त्याच्यामध्ये बघा त्याने आन्सर कसं दिलेलं आहे तर जूल मध्ये दिलेलं आहे आन्सर. तर बघा हे काढता येऊ शकत असेल तर काढा तुम्ही. 10 टू द पॉवर मायनस 5 होते 140 पाय. मी काय करतो इथं एक 0 कॅन्सल करतो 14 पाय इंटू 999 आणि 10 टू द पॉवर मायनस 4 करतो. किती आले रे हे 14 पाय इंटू काय इथं 999 म्हणजे मी इथं काय करतो याला 9.99 कन्सिडर करतो. हे 10 टू द पॉवर मायनस 2 झाले. दोन स्थळांना कशावर दिले 14 पाय याला 10 कन्सिडर करा 10 टू द पॉवर मायनस 2 हे 14 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 1 आले म्हणजे 1.4 पाय एवढा आन्सर यावं ह्याचं. तर बघा कुठं दिलेलं आहे 1.4 पाय हे जूल. हे मात्र करेक्टच आन्सर काढले बघा. आणि 10 टू द पॉवर इथं कसे कसे व्हावे त्याच्याकडे लक्ष द्या नीट. मायनस 1 होता 1.4 मी असं जर घेतलं 1.4 इंटू पाय म्हणजे बघा किती पायची व्हॅल्यू. पायची व्हॅल्यू किती असायला पाहिजे 3.14. 14 त्रिकोण 42 झाले बघा 4.14 त्रिकोण 42 हे दोन जर सोडून दिले तर म्हणजे 4.2 एवढं यावं. तर इंटू 10 टू द पॉवर मायनस 3 जूल असे आले लक्षात घ्यायचं. मग काय काय रॉंग झालेले बघा इथं 10 टू द बहुतेक हे न्यूटन पर मीटरच असा आहे बेटा. ह्यांच्याकडून प्रिंट मिस्टेक झाली काही की मी एकदा करेक्ट करतो आन्सर. हे मायनस 3 असते तर हे जशा तसे राहिले असते. हे पण जशाच म्हणजे एवढा भाग राहिला असता. ठीक आहे. चला याच्यामुळे काय चेंज झाला असता तर मी इथं गेलो 10 टू द पॉवर मायनस 3 आणि मी थोडस याला करेक्ट करून बघतो. बहुतेक त्यांनी प्रिंट मिस्टेक झाली त्यांच्याकडून. ते न्यूटन पर मीटरच असायला पाहिजे होते. हे जर न्यूटन पर मीटर असतील तर आन्सर काय येते ते मी चेक करायला नाही तर परत सोडवावं लागेल आपल्याला. बघा किती येते इथं 35 चौक 140 पाय झाले 10 टू द पॉवर मायनस 3 आणि हे मायनस 4 4 आणि 3 7 झाले असते 10 टू द पॉवर मायनस 7. ठीक आहे. आणि इंटू हे 10 टू द पॉवर 3 मायनस 1 बघा 10 टू द पॉवर 3 मधून एक मायनस करायचं त्याला 10 टू द पॉवर 3 घेऊ म्हणजे 140 पाय आणि हे 10 टू द पॉवर हे मायनस 7 आणि हे प्लस 3 10 टू द पॉवर मायनस 4 म्हटलं असतं मी. आणि मग जर काय याला असं केलं असतं 14 पाय 10 टू द पॉवर मायनस 3 एवढे हा 0 गायब केला असता एवढे जूल आले असते हे वर्क टनला. तर हे पाय नेमका 14 इंटू 3.14 10 टू द पॉवर मायनस 3 जूल म्हणजे 14 त्रिकोण 14 चौक 56 5 14 1 14 5 19 असतील. एक आला 14 त्रिकोण 42 आणि 1 43 आले असते. मग हे किती 2 10 टू द पॉवर मायनस 3 किंवा मी अंदाजे 14 त्रिकोण ह्या एवढ्याचाच करतो 14 त्रिकोण 42 10 टू द पॉवर मायनस 3 जूल असं आलं असतं. तर किती आन्सर आहे बघायने. जाऊ द्या तुम्ही घरी ट्राय करा. ऑप्शन ए सारखे येतं का बघा. एक तर ते न्यूटन पर मीटर असा किंवा आपल्याकडून काहीतरी गडबड व्हायली तर ते गडबड दुरुस्त करा. तुम्ही घरी करा हे. ठीक आहे. घरी सॉल्व्ह करता 18 नंबरचा प्रॉब्लेम घरी सॉल्व्ह करा. नाही चाला तर मी टाकन परत सोडून. चला पुढचा 19 नंबरच्या प्रॉब्लेमचं काय म्हणणं बघा. सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड ऍट इट्स बॉइलिंग पॉइंट बिकम्स 0. कुणालाही माहिती बॉइलिंग पॉइंटला सरफेस टेन्शन 0 होतं म्हणून तर बॉइलिंग वॉटर यूज करतो आपण. फॅक्टर अफेक्टिंग सरफेस टेन्शन बघितलेलं आहे. पुढं सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन दिलंय बघा त्यांनी. किती सरफेस टेन्शन T इज इक्वल टू 1.9 इंटू किती बघा सरफेस टेन्शन 10 टू द पॉवर मायनस 2 न्यूटन पर मीटर. मग अशीच चुकलेला एमसीक्यू मात्र बाळानं करेक्ट करा. ठीक आहे. बघा पुढे काय गेले त्यांनी वर्क डन इन ब्लोइंग अ बबल ऑफ 2 सेंटीमीटर डायमीटर. बघा एक बबल तयार करायचं किती 2 सेंटीमीटर डायमीटर म्हणजे रेडियस 1 सेंटीमीटर आहे
म्हणजे 10⁻⁻² मीटर एवढे रेडियस आहे. ओके, पुढे काय म्हणते वर्क डन काढा म्हणते. आताच फॉर्म्युला परत काय ते T×dA. बघा इथे सरफेस टेन्शन 1.9 10⁻⁻², dA काढताना 2×4πr² असं असेल. ठीक आहे, मग चला आता याला कसं काढताय बघा. हे वर्क डन काढताना किती झाले 1.9 इंटू हे 19 दोन्ही 38 येते 3.8 इंटू 4 हे पाय इंटू 10⁻⁻² आणि हा r चा स्क्वेअर म्हणजे बघा 10⁻⁻² चा स्क्वेअर असं. बघा इथे किती येतील 4 8 32, 4 3 12 आणि 3 15 असतील 15.2 पाय आणि 10⁻⁻4 आणि 2 10⁻⁻6 जूल एवढा आन्सर असेल याचा. तर बघा त्यांचं किती 15.2 असं म्हणतंय. 15.2 पाय करेक्ट आलंय. तर बी ऑप्शन बरोबर मॅच करून घ्या आणि तुम्ही सोडवून टाका. बरोबर आन्सर आलं एवढं आपलं. ठीक आहे, चला नेक्स्ट MCQ बघा. एका MCQ चा विचार करायचा आपल्याला. आज आपण सगळे कसे येतं स्प्लिटिंग किंवा कॉम्बिनेशन वरचे MCQ येतील तुम्हाला. 21 नंबर बघा. सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड गिवन आहे. सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड असं दिलंय 0.5 न्यूटन पर मीटर एवढं सरफेस टेन्शन आहे. पुढे काय दिलं इफ फिल्म इज हेल्ड ऑन अ रिंग ऑफ एरिया. बघा रिंगचा एरिया तेवढा दिलाय. इट्स सरफेस एनर्जी एरिया किती 0.02 मीटर स्क्वेअर एवढा आहे. बरं पुढे काय विचारलंय सरफेस एनर्जी काढा म्हणजे काय वर्क डन T×dA. बघा सरफेस टेन्शन 0.5. हा एरिया घेताना कसा घेतात रे पुन्हा रिंग आहे म्हणजे सर्क्युलर. इकडून एक एरिया इकडून एक एरिया म्हणजे इथं 2 येते इंटू हा A असा लिहिताना म्हणजे किती हे 5 2 10 1.0 आणि हा एरिया बघा 0.02 मीटर स्क्वेअर एवढा एरिया आहे हा. मी याला जर मल्टिप्लाय केलं तर 0.02 जूल एवढा असेल म्हणजे इथं 2 × 10⁻⁻² जूल एवढा आन्सर यावं. तर पहा बी ऑप्शन बरोबर असा दिलेला आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रॉब्लेम कडे जाऊ आपण. पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. 22 नंबरचा प्रॉब्लेम सोडवायला लागलात आपण. आता काय म्हणते व्हॉट इज द रेशिओ ऑफ. बघा आता रेशिओ काढा म्हणते. कुणाचा रेशिओ काढा म्हणाय जरा वेगळा प्रॉब्लेम आला कारण आपण वर्क डन चे खूप सारे सॉल्व्ह केले. ठीक आहे, आता हा कसा म्हणते व्हॉट इज रेशिओ ऑफ सरफेस एनर्जी ऑफ 1 स्मॉल ड्रॉप अँड 1 लार्ज ड्रॉप. बघा काय म्हणते एक छोटा ड्रॉप आणि एक मोठा ड्रॉप याच्या सरफेस एनर्जीचा रेशिओ काढा म्हणते. इफ 1000 स्मॉल ड्रॉप्स कंबाईन टू फ्रॉम द 1 लार्ज ड्रॉप म्हणते. बघा ते काय म्हणते ते एक छोटा ड्रॉप आणि एक मोठा ड्रॉप याच्या सरफेस एनर्जीचा रेशिओ काढा म्हणते. आधी कोणता आहे स्मॉल आहे आणि पुन्हा लार्ज आहे म्हणजे काय काढायचंय आपल्याला हे वर्क डन काढायचंय. कुणासाठी स्मॉल वर्क सरफेस एनर्जी म्हणजेच काय वर्क डन आहे टू लार्ज. हा रेशिओ किती असेल ते काढायचंय. बघा किती नंबर ऑफ ड्रॉपलेट्स किती तयार व्हायचे ते बघा किती व्हायचे तर तिथं 1000 ड्रॉपलेट्स कंबाईन व्हायचे म्हणजे ह्याची व्हॅल्यू एवढी. मग तुम्हाला कळतं याची 1/3 पॉवर किती येईल रे 10 येईल. हे आता पार्ट पॉवर तोंडी काम आहे आपल्याला. चला हे काढायचा प्रयत्न करू आपण. मग काय DW च्या ऐवजी W म्हणतो स्मॉल डिवायडेड बाय वर्क डन फॉर लार्ज असं असेल. ठीक आहे, स्मॉल साठी काय लिहिता येईल बघा वर्क डन चा फॉर्म्युला काय असतो T×dA. आता हा ड्रॉप आहे T×dA. dA म्हणजे काय असेल का T×dA किंवा असं म्हणतो मी A स्मॉल डिवायडेड बाय T×A लार्ज. लिक्विड तेच आहे का सरफेस टेन्शन सेम असेल कॅन्सल झालं. आता स्मॉलचा सरफेस एरिया किती असेल का 4πr स्मॉल याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4πr लार्ज. लार्जर ड्रॉप त्याचा स्क्वेअर पुन्हा 4π कॅन्सल. आता तुम्हाला फक्त बघायचंय r स्मॉल डिवायडेड बाय r लार्ज आणि याचा कंबाईन स्क्वेअर लिहितो मी बाहेर. फक्त तुम्हाला विचार करायचा स्मॉल ड्रॉपची रेडियस आणि लार्ज ड्रॉपची रेडियस याच्यात काय संबंध आहे. तर आठवा लार्जर ड्रॉपची रेडियस आपण असं लिहिलं होतं r = n⁻⁻³ मल्टिप्लाइड बाय r एवढा असतो लक्षात घ्यायचं. एवढे टाइम्स यायची कुणाच तरी एकाची व्हॅल्यू पुट करा. समजा स्मॉल ड्रॉपची रेडियस तुम्ही किती घेतली रे r घेतली तर मी त्याला असं लिहितो स्मॉलचे r असत तर लार्जरचे 1/3 मल्टिप्लाइड बाय r आणि याचा स्क्वेअर झाला. हिअर दिस r get कॅन्सल. तर काय कळालं आपल्याला हा रेशिओ का
n रेज टू 1 अपॉन n रेज टू 2/3. ठीक आहे. मग आता 1 अपॉन n रेज टू आधी मी 1/3 ची सुद्धा व्हॅल्यू पुट करतोय का सोपं व्हायला. 1 अपॉन n रेज टू 1/3 म्हणजे किती आले, n रेज टू 1/3 म्हणजे 10 आहे, याचा स्क्वेअर आला म्हणजे 1 अपॉन 10 टू द पॉवर 2 म्हणजे 1:100 एवढा असेल. बघा मग हा रेशो दिलेला आहे का त्यांनी तिथे. तर डी ऑप्शन मध्ये दिलाय 1:100. मग काय करायचं बघा, हा जरा थोडा वेगळा फॉर्म्युला विचारला. काय विचारलं त्यांनी, स्प्लिटिंग तर आहे, 1000 ड्रॉप आहेत, स्प्लिटिंग नाही कॉम्बिनेशन आहे. 1000 ड्रॉपलेट्स आहेत, कंबाईन व्हायले. मग n 1000 असेल तर n रेज टू 1/3 मनाला पाठ ठेवा 10 आला. ओके. पुन्हा काय म्हणतंय, स्मॉल ड्रॉपची सरफेस एनर्जी टू लार्जर ड्रॉपची, ते मी लिहिलं इथे हो का. काय असेल टी इंटू स्मॉलचा एरिया लार्जरचा एरिया, स्मॉलचा एरिया असा लार्जचा 4π कॅन्सल. मग ही फॉर्म्युला आला, आर आर सुद्धा कॅन्सल झाले. आणि ही रिलेशन आता पार्ट पाहिजे बेटा तुम्हाला, कोणती, बिग ड्रॉप आणि स्मॉल ड्रॉपलेट यांच्या रेडियस मध्ये काय रिलेशन आहे, हे रिलेशन आहे. म्हणजे मोठ्या ड्रॉपची रेडियस n रेज टू 1/3 टाइम्स द रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉप असते. मग आपण ही रिलेशन इथे यूज केली हो का, लार्जरची रेडियस याचा वापर करून पुट केली आपण, तर ती काढता आली पाहिजे. थोडा वेगळा फॉर्म्युला होता, नोट करून ठेवा प्रॉब्लेम हा. चला पुढं नेक्स्ट एमसीक्यू ट्राय करा बरं. आता थोडस तुम्हाला स्क्रीनवर तर दिसतंय दरवेळेस आधी प्रॉब्लेम, तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा काय म्हणतंय, द अमाउंट ऑफ वर्क डन इन फॉर्मिंग द सोप फिल्म ऑफ साइज 10 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर म्हणतंय. बघा एरिया दिलेला आहे त्याचा किती, 10 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर म्हणजे किती झालेले 100 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. चला वर्क डन काढा म्हणतोय, जूल मध्ये वर्क डन आहे. आणि सरफेस टेन्शन दिलं याचं 3 इंटू 10 टू द पॉवर -2 न्यूटन पर मीटर. आणि वर्क डन काढा म्हणतोय. फिल्म आहे बेटा आता हे. आठवा बरं वर्क डनचा फॉर्म्युला टी इंटू टी ए असतंय. मग नीट लक्षात घ्या, सरफेस टेन्शन 3 इंटू 10 टू द पॉवर -2. आणि फिल्म आहे म्हणल्यास एरिया घेताना 2 न मल्टिप्लाय करायचं. ही फिल्म आहे, इकडून एक एरिया इकडून एक एरिया, 2 न मल्टिप्लाय करा. आणि एरिया बघा तिथे किती होता रे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर. याचे मीटर स्क्वेअर करा ना, 100 इंटू 10 टू द पॉवर -4 मीटर स्क्वेअर एवढा एरिया झाला. तर मी ते पुट करतो इथं, एरिया किती 100 इंटू 10 टू द पॉवर -4. चला याला सिंप्लिफाय करतोय का, हे 2 कॅन्सल झाले, हे 3 2 6, 6 इंटू 10 टू द पॉवर -4 जूल. तर बघा हे ए ऑप्शन मध्ये करेक्ट आन्सर असं आलेलं आपल्याला, तर हे तुम्ही सॉल्व्ह करून टाका. ठीक आहे. चला पुढचा एमसीक्यू बघा, वर्क डन इम्प्लॉइंग द सोप बबल ऑफ 10 सेंटीमीटर रेडियस. हे तुम्ही घरी सॉल्व्ह करू शकताय. ठीक आहे. मग हे आतापर्यंत सॉल्व्ह केले आपण, तर घरी सॉल्व्ह करा किंवा आपण एवढा सॉल्व्ह करू आपण. वर्क डन इम्प्लॉइंग अ सोप बबल ऑफ 10 सेंटीमीटर रेडियस. बघा सोप बबलची रेडियस दिली 10 सेंटीमीटर, आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आणि याच्यात वर्क डन काढा म्हणते. सरफेस टेन्शन बघा 3/100 दिलेलं आहे, ते 3/100 न्यूटन पर मीटर. आणि वर्क डन काढा, सोप बबल आहे बेटा. वर्क डन सांगा किती असते, वर्क डन 8π असं असतंय, r2² -r1². बबल आहे म्हणलेस. सो t इंटू 8π, r2 काय, r2 म्हणजे डायरेक्ट याला 10 समजा, याचा स्क्वेअर मायनस इनिशियल दिली नाही म्हणून ते 0 घेऊन टाका. किती आले इथं, हे t इंटू 10 सेंटीमीटर आहे बरं. काही आन्सर कशात दिलेले बघा, जूल मध्ये. म्हणून याला काय करा, सेंटीमीटरचे मीटर करू पुन्हा आपण. आधी ऑर्ग मध्ये काढू आपण 8π इंटू 100 म्हणजे हे झालं t इंटू 8π इंटू 100. 100 म्हणजे 10 टू द पॉवर 2 ऑर्ग्स झालं हे. ठीक आहे. चला आता याला काय करायचंय आपल्याला, जूल मध्ये आणायचं असेल तर t इंटू 8π इंटू 10 टू द पॉवर 2 इंटू 10 टू द पॉवर -7 जूल झाले इथं. ठीक आहे. चला आता मी व्हॅल्यू पुट करतो. सरफेस टेन्शन 3/100 इंटू 8π, हे 10 टू द पॉवर 2 आणि 10 टू द पॉवर -7 जूल. हे कॅन्सल झाले. 8 3 24π इंटू 10 टू द पॉवर -7 जूल. बघा बरं असं आन्सर आहे का. तर त्यांनी बहुतेक इथं काय केली, पायची व्हॅल्यू पुट केली आणि पॉवर सुद्धा बघा 10 टू द पॉवर -4 आहे. तर काय काय कॅन्सल होऊ शकतंय, लक्षात घ्या जरा, काय काय होऊ शकतंय हे. बरं काय करा, हे कॅल्क्युलेशन आता घरी तुम्ही करा, कारण मी हा काल सुद्धा परवा सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला
वर्क डन इन ब्लोईंग द बबल मध्ये हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, चला घरी सॉल्व्ह करून टाका एवढा प्रॉब्लेम. तुम्ही काहीतरी कॅल्क्युलेशन चुकलं दुरुस्त करा, नाहीतर मला कळवाच, मी आहेच. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच बाळांनो. आपण फक्त काय केले, डिफरंट MCQs सॉल्व्ह केले या लेक्चरचे. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबू बेटा.